प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधील लढत ही केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता व्यापक राजकीय अर्थ घेऊ लागली आहे। काँग्रेसमधून राजकीय वाटचाल सुरू करून नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले मनोज सरगर या निवडणुकीत महत्त्वाच्या भूमिकेत आले आहेत। त्यांच्या विरोधात थेट खासदार विशालदादा पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील मैदानात उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि चर्चेची ठरली आहे। या लढतीकडे पाहताना मतदारांमध्ये एक वेगळा सूर उमटताना दिसतो। प्रस्थापित राजकीय कुटुंबातील उमेदवाराला पुन्हा संधी देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून त्याच पार्श्वभूमीवर मनोज सरगर यांच्या पाठीशी मतदारांची ताकद अधिक ठामपणे उभी राहत असल्याचं चित्र आहे। लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार विशालदादा पाटील यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी निष्ठेने सांभाळणारे मनोज सरगर हे विजयात मोलाची भूमिका बजावणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते। मात्र आज त्यांच्याच विरोधात खासदारांनी आपला नातेवाईक उमेदवार उभा केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे। या घडामोडीमुळे सध्याची लढत सामान्य कार्यकर्ता विरुद्ध प्रस्थापित कुटुंब अशा स्वरूपाची बनली असून त्याचा थेट फायदा मनोज सरगर यांनाच होत असल्याचे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवत आहेत। तळागाळातून वर आलेला सर्वसामान्यांशी थेट नाते असलेला कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे। वर्षानुवर्षे त्यांनी उभी केलेली जनशक्ती याच आधारे काँग्रेसला आणि खासदार विशालदादा पाटील यांनाही वेळोवेळी लाभ मिळत गेला। मात्र या निवडणुकीत परिस्थिती पूर्णपणे उलटली असून मनोज सरगर यांनी राजकीय बाजू बदलताच त्यांच्यासोबत राजकीय वाऱ्याची दिशाही बदलल्याचे दिसून येत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर भावनिक मुद्दाही तितकाच प्रभावी ठरत आहे। जीवाचे रान करून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यालाच बाजूला सारले गेले का असा प्रश्न उघडपणे विचारला जात आहे। पक्ष वेगळा असला तरी प्रामाणिकपणे काम केलेल्या कार्यकर्त्याशी अशी वागणूक का अशी भावना अनेकांच्या मनात घर करत आहे। त्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षीय संघर्ष न राहता निष्ठा, कृतज्ञता आणि कार्यकर्त्याच्या सन्मानाचा मुद्दा बनली आहे। विशेष म्हणजे महानगरपालिकेतील अनेक प्रभागांमध्ये काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये अप्रत्यक्ष सेटलमेंटचे राजकारण झाल्याच्या चर्चा याआधीही रंगल्या आहेत। मग अशीच भूमिका आपल्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बाबतीत प्रभाग क्रमांक 11 मध्ये घेता आली नसती का असा सवालही आता उपस्थित केला जात आहे। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सहानुभूतीची लाट, आतापर्यंत केलेली विकास कामे आणि पुढील विकासाचा ठोस दृष्टिकोन याच्या जोरावर मनोज सरगर आघाडीवर असल्याचं चित्र आहे। त्याचवेळी या प्रभागात कमळ फुलवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनीही संपूर्ण ताकद पणाला लावल्याने ही लढत अधिकच रंगतदार बनली आहे।